नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये। आज आम्ही आमच्या ऑफिसच्या गॅलरीमध्ये उभे होतो आणि बघितलं तर आकाश आम्हाला निरभ्र दिसलं, कारण आज दिवसभरामध्ये पावसाची कुठली मोठी सर कोसळली नाही आणि म्हणूनच आम्हाला प्रश्न पडला की हा पाऊस नेमका गेला कुठे, हा मान्सून नेमका गेला कुठे। आणि म्हणूनच आपल्याला आज वेदर रिपोर्ट बघायचा आहे आणि कुठल्या भागाला कुठले अलर्ट्स दिलेत हे सुद्धा समजावून घ्यायचं आहे। हे अलर्ट समजावून घेत असताना कुठे पाऊस पडणार आहे, कुठे नाही पडणार हे सुद्धा आपण समजावून घेणार आहोत। पण जे अलर्ट्स आपल्याला समोर येतात त्यानुसार पुढचे 2-3 दिवस फारसा महाराष्ट्रामध्ये पाऊस नसणार आहे असं तरी समोर येतं। आम्ही आमच्या काही रिपोर्टर्सकडनं सुद्धा माहिती घ्यायचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रामध्ये फार मोठा पाऊस आज तरी झालेला नाही, त्यामुळे पुढच्या 2-3 दिवसामध्ये कसं वातावरण असणार आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। सुरुवात करूयात उद्याच्या अलर्टपासून, म्हणजे सोमवारच्या अलर्टमध्ये। सोमवारचं आपण जर मॅपवर बघितलं तर रायगड असेल, रत्नागिरी असेल, पुण्यातल्या घाटमाथ्याचा परिसर असेल किंवा सिंधुदुर्ग असेल, या भागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, म्हणजे या भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। पण मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्याचा भाग असेल इथेही कुठेही अलर्ट नाही आहे, तिथे ग्रीन अलर्ट आहे, त्यामुळे तिथे कुठेही पाऊस कोसळणार नाही आहे असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे। विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र तिथे आपण बघितलं तर येलो अलर्ट आहे, तिथे सुद्धा हलका पाऊस होऊ शकतो असं सुद्धा म्हटलेलं आहे। आणि ठाणे, पालघर या भागांमध्ये सुद्धा हलका पाऊस होऊ शकतो, तिथे सुद्धा येलो अलर्ट आहे असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे। हे झालं सोमवारचं, म्हणजे सोमवारचे अलर्ट्स आपण बघितले। आता आपण जर मंगळवारचे अलर्ट्स बघितले तर मंगळवारचे अलर्ट्स तुम्ही ग्राफिक्सवर बघू शकता। मंगळवारी कुठेही मोठा अलर्ट देण्यात आलेला नाही आहे, कुठेही ऑरेंज अलर्ट नाही आहे, कुठेही रेड अलर्ट नाही आहे। मंगळवारी आपण जर बघितलं तर रत्नागिरी, ठाणे, पुण्याच्या घाटमाथ्याचा परिसर असेल, पालघर असेल, मुंबई असेल, या भागांमध्ये आपण बघतोय की येलो अलर्ट दिलेला आहे, तिथे मध्ये हलका अगदी पाऊस होऊ शकतो असं म्हटलेलं आहे। आणि उर्वरित अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही अलर्ट नाही आहे, संपूर्ण ग्रीन पट्टा आपल्याला या मॅपमध्ये दिसतोय, कुठेही पाऊस पडणार नाही आहे असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे मंगळवारी कुठलाही मोठा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये होणार नाही आहे। गुरुवारी सुद्धा साधारण तसंच चित्र आहे। जे जिल्हे आपण बघितलं, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, साताऱ्याचा घाटमाथा असेल, पुण्याचा घाटमाथा असेल, ठाणे, पालघर या भागांमध्ये तिथे आपण बघितलं तर येलो अलर्ट आहे, तिथे काहीसा पाऊस होऊ शकतो, एका दुसरी सर ही कोसळू शकते। विदर्भातले नागपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती हे जिल्हे असतील तिथे सुद्धा येलो अलर्ट आहे, तिथे सुद्धा काही भागामध्ये पाऊस पडेल पण मोठा पाऊस होईल असं काही हवामान विभागाने सांगितलेलं नाही आहे। आणि इतर भागांमध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि मराठवाड्याचा भाग असेल, इथे मात्र कुठलाही अलर्ट नाही आहे, ग्रीन अलर्ट आहे, त्यामुळे तिथे कुठेही पाऊस कोसळणार नाही आहे असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे। आणि अगदी गुरुवारची वॉर्निंग बघितली तर तिथे आपल्याला बघितलं तर जे जिल्हे आपण मगाशी बघत होतो, रत्नागिरी असेल, त्याचबरोबर साताऱ्याचा घाटमाथा असेल, पुण्याचा घाटमाथा असेल, रायगड असेल, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे, पण तिथे सुद्धा मुसळधार पाऊस हा काही भागांमध्ये होऊ शकतो। मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये आपण बघतो येलो अलर्ट आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये फारसा पाऊस पडणार नाही, मध्य महाराष्ट्रामध्ये पण पाऊस नाही आहे असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र आपण बघितलं नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, जळगाव या भागांमध्ये आपल्याला बघतो येलो अलर्ट आहे, तिथे अगदी मध्यम स्वरूपाचा हलका पाऊस होऊ शकतो असं सुद्धा म्हटलेलं आहे। आणि विदर्भातले गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे, तिथे सुद्धा हलका पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे। आणि आपण जर कोल्हापूरचा घाटमाथ्याचा परिसर बघितला तिथे सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। जर आपण या सगळ्या अलर्टचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला तर येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये घाटमाथ्यांचा परिसर असेल किंवा आपण बघतोय की मुंबई आणि जो कोस्टल एरियाचा परिसर आहे तिथे काहीसा पाऊस होऊ शकतो, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये असा मोठा काही पाऊस होणार नाही आहे असं या सगळ्या अलर्ट्समधून आपल्याला लक्षात येते। त्यामुळे अर्थात हे अलर्ट्स बदलत राहतात, काल दिलेले अलर्ट्स हे वातावरणामध्ये बदलानंतर बदलत असतात, त्यामुळे आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे की पाऊस हा अशाच पद्धतीने राहतोय की यामध्ये काही बदल होते। त्यामुळे वेदर अपडेट्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे सगळे अपडेट्स देत राहू। त्यामुळे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला याबद्दलचे अपडेट्ससुद्धा मिळतील आणि मुंबई तकचा वेदर रिपोर्टसुद्धा बघायला विसरू नका। धन्यवाद।